वजन काटा आणि घरनं आपलं मील घेऊन आलोय. मी तर हॉटेलमध्ये नाही खाऊ शकत. मला फ्राईड राईसची पण गरज नाही. एवढं येणार पण माझ्याकडे त्या गावात भाई. अरे हा मेन उलटा रोड आला. स्टेज दिसतोय. तिथे बूथ आहे. 4 लाईन्स आहेत आणि ही लाईन आहे पूर्ण. तर भाई आत्ता मी जस्ट निघालोय घरातून. पब्लिक आहे इकडे, सगळे मला बघायला थांबले. मम्मी वगैरे ताई वगैरे आली होती. मला जास्त शूट करायला नाही जमलं. जातो आता मित्रांना घेतो. 2 मित्र आहेत. लेट्स गो. त्याआधी कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर भाई आत्ता आलोय मी यशकडे. येताना रस्त्यात अभिषेकला उचलला. अभिषेक आहे जो गाडी ड्राईव्ह करेन. एकतर मित्र होता एक, तो येणार होता. तळ्यात मळ्यात होतं त्याचं, येईल नाही बट इन दी एंड नाही आला. म्हणजे माझा ड्रायव्हिंगचा प्रश्न मिटला असता. त्या दोघांनी ड्राईव्ह केली असती, मी आराम केला असता. बट ठीक आहे, 13 तासाचं अंतर आहे. तो एकटा नाही करू शकत. सुरुवातीला आता मला जेवढं जमेल तेवढं मी तो अंतर गाठायचा प्रयत्न करतो. आणि यशला दुसरा मित्र घेतलाय सोबत. यश ओट्स लागतील. राहू दे, बॅगवर ठेवले तरी चालतील. एंटरटेनमेंट. आणि तो नेहमी माझ्यासोबत असतो बोलल्यावर त्याला मी घेतोच यशला. चला आता तिघात 1300 गाठत आहे. 522 दिसतंय काय? चिकटा अंडा बोलतात त्याला. मी पण करायचं वाटत होता. चला गणपती बाप्पा मोरया. दुसऱ्या व्हिडिओची सुरुवात करतोय. मी आत्ता पोचलो आहे. कुठं पोचलो आपण? वाकण. आणि आता जेवायला बसतोय. रात्रीचे 11 वाजलेत. मी माझा टिफिन घेतलेला आहे. आता तो कुठपर्यंत पुरेल माहीत नाही. बट ह्या दोघांना हॉटेलमध्ये जेवायचं आहे. इथला जेवलो की मग डायरेक्ट सकाळपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. मी आत्तापर्यंत ट्रॅव्हल करत आहे इथपर्यंत. बाकीची ट्रॅव्हलिंग ह्याला सांभाळायची आहे. लास्ट आहे बघ. ह्याला येत नाही. हे असतं लहान पोरगा घरातलं कसं ते त्यातलं आहे. चला जेवूया पटकन. भाई आपले सगळे इसेन्शियल्स सोबत घेऊन आलोय. वजन काटा आणि घरनं आपलं मील घेऊन आलोय. मी तर हॉटेलमध्ये नाही खाऊ शकत, कारण कॅलरीजचा काय कॅल्क्युलेशन लागणार नाही. काय आहे, चिकन दिलं आहे. ओके, वेगवेगळं दिलं आहे. राईस कशात आहे आणि ही डाळ आहे. डाळ पण आणली होती इझी डायजेशनसाठी. चिकन आता संपवून टाकतो. उद्याचा फक्त आपल्याला बघायला लागेल काय होतंय, काय जमतंय. बाहेरच काढतो मी आता. खाऊन घेतो. यांचं येईल तेव्हा हे एन्जॉय करतील. खाऊ काय मी? स्पून कुठं आहे? राईस दबाके खाऊ शकतो आता मी. दबाके म्हणजे मेजर करायला लागेल मला. ॲक्च्युली मी या गोष्टी मेजर करतो आहे. म्हणजे माझी डेली डायरी आहे ना, ती पण आणलेली आहे. जेणेकरून मला नेक्स्ट प्रेपमध्ये गोष्टी समजतील, क्लिअर होतील. मला ते एक तर आधीच माझी बुद्धी आहे टायमात भ्रष्ट होते. 180 बसेल का अजून? ओके 200 डन. दिसतंय काय? हा मला कमी पडल. चिकन टेस्टलेस. आमच्या गावात मेजर करायला लागेल भाई त्याला.
भी हो जाएगा मेजर। ऑलमोस्ट 50 ग्राम ये हो गया चिकन। अभी दाल बाकी है थोड़ा सा। भाई डाळमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन पण असते। काय डाळ 100 ग्रॅम। ओके, टोटल मील झाला आपला 100, 50, 200, 350 ग्रामचा टोटल मील आहे। भाई मला काही चमच्याने जमणार नाही, हाताने खाऊनच मस्त पोट भरणार आपलं, त्याशिवाय काय पोट भरणार नाही। जो भी है जैसा भी है हाथ से खाओ भाई। भाई मला फ्राईड राईसची पण गरज नाही, एवढं येणं पण माझ्याकडे, एवढं भारी लागतं ना एवढ्या दिवसांनी, काय सांगू। वाव, तर खातो नंतर बोलतो। आत्ता आपण जेवून निघालोय आणि इथून पुढे कॅरी करणार आहे पूर्ण ड्राईव्ह, पूर्ण नाही मे बी मध्येच 1 तास, त्यानंतर मग मी कॅरी करेन। असंच आलटून पलटून जावं लागेल, कारण एका मित्राने भाई धोका दिला आहे, येईन येईन बोला आणि यालाच नाही। जाऊ दे, त्याचं नाव पण यश होतं, आपण यश आहे, याला तुम्ही अंडा बोलू शकता। बस बस तर गणपती बाप्पा मोरया, परत एकदा सुरुवातीच्या प्रवासाला पहिला पाऊल, गाडी बंद भाई। अरे 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 ये रस्ता भाई, मला असं मस्त झोपाच आहे, पण ड्रायव्हरला झोप ना आली पाहिजे म्हणून मग मी थोडा ॲडजस्ट करीन। ठीक आहे, अजून पण एवढी झोप ना आली आहे, कारण मला तेवढा बॉडीला पूर्ण उरलेला एवढा कार्बोहायड्रेट मी लोड नाही केला आहे, होईल तो पण लोड उद्या वगैरे। आता उद्या सकाळी बघूयात बॉडी कशी दिसते, आता इथे तर बघता नाही येणार, उद्या सकाळी बघूयात। मध्ये रस्त्यात कुठे थांबतोय, इथे एक फेमस कॉफी आहे कुठेतरी, हात दुखला आता, फेमस कॉफी कुठे माणगावला आहे ना, हाताला धरायला लागेल। माणगावला एक फेमस कॉफी आहे, तिथे यांची इच्छा आहे, माझी पण खूप इच्छा आहे, पण मी नाही पिऊ शकत। दरवेळी असंच होतं, मागच्या वेळी पण महाडला कॉम्पिटिशन होती तेव्हा आलो होतो, आणि मला तेव्हा पहिल्यांदा समजलं होतं की ती कॉफी मिळते आणि खूप फेमस आहे, खूप टेस्टी आहे, पण तेव्हा पण मी कॉम्पिटिशनसाठीच आलो होतो, तेव्हा पण मला नाही मिळाली, आणि आत्ता पण मी कॉम्पिटिशनसाठी चाललो आहे, आत्ता पण नाही पिऊ शकत। आणि गेल्या वेळी पण मी म्हटलं होतं की येताना पिईन, पण ते माझ्या लक्षात नाही राहिलं, आणि आत्ता यावेळी पण येऊ, येताना पिऊ, मला आठवण करा, बघू। आणि असं म्हणतात की ती ओव्हरनाईट चालू असते, त्यामुळे आता भेटेल कदाचित, होप फॉर द बेस्ट, भेटू दे। आमच्या ड्रायव्हरला झोप नाही आली पाहिजे, नाही तर मला कॉफी बनवायला लागेल उतरून। मी कॉफीचे पॅकेट कॅरी केलेले आहेत शॉर्ट्स छोटेसे, जेणेकरून मला जास्त जर गरज पडली तर मग मी घेईन एका दुसरा शॉर्ट। चलो आता खांदा दुखल भाई, जास्त वेळ बोललो तर, बाय, नंतर बोलू पुढं। भाई फॉग एवढा भारी आहे, समोर लेन दिसत नाही आहे, रोड दिसत नाही आहे, एवढ्या बेकार लेवलला फॉग आहे भाई, आणि जाम भारी मजा येते, असंच फिरायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, आपले फिरण्याचे पण ब्लॉग आले पाहिजेत का, कारण फक्त जिम 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 तुम्हाला पण बघून कंटाळा येत असेल, करूयात प्लॅन, कॉम्पिटिशन बघू दे काय रिझल्ट देते आहे, त्यानंतर मस्त फिरण्याचं पण प्लॅन करूयात। हे दोघं असतील का नाही माहीत नाही भाई, हे आमचे जॉब करणारे माणसं आहेत, त्यांना सुट्ट्या अप्रूव्ह करायला लागतात। काय सांगू, किती
मी सुट्ट्या काढण्यासाठी यांचं असंच आहे भाई, 2 शब्द चांगले, तिसऱ्याला शिवी. एक शब्द चांगला आणि एक वाक्य क्लिअर आणि चांगलं आणि शुद्ध बोलू शकत नाही. आता याला एक वाक्य सांगितलं ना फास्ट बोल, तर भाई याच्या पालख्या होतील, जे इकडचे तिकडं होईल. बोल काहीतरी. म्हणून मी बोलत नाही पहिल्यापासून. कॅमेरा सुरू केला तरी मी बोलत नाही, हेच कारण आहे. पुढं माहिती आहे तुम्हाला पोरांचं कसं असते, 4 शब्द नंतर ऐकवते, त्यापेक्षा गप्प असेल बरं. जमलं भाई, एका धमात बोलला. नाही तर याची बोबडी अर्धा ल ल कळा बळ ल काय काय बोलल. अलिबागला अलिबाग, वरसोलीला वरसोळी. बस काय भाई खतरनाक आयटम आहे आमच्यात. बस काय डिप्रेशन काय संबंधच नाही. डिप्रेशन भाई, दुकानी हे असे आयटम असतील ना भाई घाबरवते भाई ड्रायव्हर आमचा. दुकानी एक तर आधी धोका बघा काय समोर दिसेल, कॉलला दिसेल भाई. हे बघ आईच्या गावात आहे भाई, बाळा सीन झाला असता, बडी बातचीत. कॅप्चर झाला अरे हा उलट्या रोडने आला भाई. ती नाही रे, त्यामुळे हाच रूट आहे, पलीकडे लेन आहे काय? नाही भाई मामा, हाच रूट आहे. नाही लेन नाही. त्याच्या गावात भाई धुक्याने गेम केला असता 100%. त्याच्या गावात कुठे चाललो? विषयच आहे रे, घण विषय. 11:10 आपण मेल केला होता ना. 11:10 200 ग्रॅम राईस होता, त्यानंतर डाळ किती 100 ग्रॅम डाळ आणि 50 ग्रॅम चिकन. ओके नोटेड. आता अशीच नॉर्मल. आमचा विषय असा झालाय, हा काय कनेक्ट व्हायचं नाव घेत नाही या गाडीत. हा एकच छोटासा प्रॉब्लेम आहे की हा ब्लूटूथ पण कनेक्ट होईत नाही. तर हे भाई हा हॉटेल लय भारी आहे, ह्याच्यात जायचं आपल्याला एक दिवस. दाखवतो भाई, कसला भारी वाटतो यार. येताना आपण जाऊ. त्याचं नाव काय लिहून ठेवा, भिवंडी दरबार. येताना आपण जाऊ. येताना जाम गोष्टी विसरायला होतील, तिकडे जाऊ. हा आपण इथे होतो भाई. यो FM दिलाय तोच आता काय तो चालतंय नाही, तो नाही चालत आहे. आम्ही मोबाईलवर कनेक्ट केलंय सगळं, मोबाईलवर वाजणार आहे आमचं आता पुढे जाऊन. याला डिस्प्ले दिला असता तर भाई काय बिघडलं असतं काय. गाडीची प्राइस किती असेल ही? 5, 6, 7 लाख, 8-1 लाख असेल ना, 7-8. मग एक डिस्प्ले नाही येऊ शकत भाई, काय बोलणार. जाऊ दे, मी आता मोबाईलवर गाणी एन्जॉय करतो, बोलू नंतर. भाई आमचा झालेला आहे मोठा पचका. आम्ही ज्या कॉफीसाठी रात्रभर वाट बघितली, एवढ्या लांबून आम्ही ज्या कॉफीसाठी वाट बघितली, ती कॉफी राहिली 4 किलोमीटर मागं, काहीतरी तळेगाव फाटावर आहे. आणि हा कुठला आहे? हा या फाट्याचं नावच ना माहिती. लोणार ना, लोणार. हे काय आहे? हीच ती. अरे हीच ती कॉफी. अरे भाई ती कुठे मागे राहिली? थांब इथं आईला भाई, आजपासून सकाळपासून नशीब दलिदर आहे. त्यात आत्ता काहीतरी चांगलं घडलंय का भाई, तो दिसला. हीच आहे. मला आठवते लय, म्हणजे दुकान मला गंडवत होता भाई. चला भाई, फुकटची एक यांची कॉफी एक्स्ट्रा झाली. आता इथे हा दुकान लागतो. हा आहे तो दुकान. तरीच बोललो ही चमचमाट काय पूट झाली होती. हाच आहे ना, हाच आहे. हाच तो कप.
मी कुठे पहिल्यांदा पितोय. ही टेस्ट कुठेतरी घेतल्यासारखी वाटते. चॉकलेट असं बघतो. कॉफी गो संपली, जास्त नाही. पाहिजे अजून? नाही आवडली पण नाही पिऊ जास्त. येताना पिऊ. येताना काय काय करणार आहे? येताना सगळं काय करायचं भाई. आताच मी व्हिडिओ बघितली जी मी आता पोस्ट केली आणि भाई जाम आवडली मला. बॉडी म्हणजे पॉझिटिव्ह चेंजेस येत आहेत बॉडीमध्ये. फिलिंग खूप जास्त बेटर. आणि आणखीन कार्ब लोडिंग व्हायची बाकी आहे. अजून आपल्याकडे जवळजवळ 1.5 दिवस म्हणजे 24 आणि आणखीन 34 तास जास्तच असतील. तेवढ्यात आपण आरामात मस्तपैकी लोडिंग करू, स्टेजवर टाईट दिसू. सेपरेशन काय फॉर द बेस्ट. तर भाई आत्ता आलोय मी खेडमध्ये आणि CNG भरायला थांबलो होतो. बॉडीची कंडिशन चेक करतो. मला कुठं लावू? ओके. दिसते. हां बट ड्राय वाटते बॉडी आता. वेन्स वगैरे दिसायला लागलेत. अजून काय अपलोड व्हायचं बाकी आहे. ओके लेट्स गो. तर आत्ता आपण आलो आहोत कॉफी जवळ. चला त्यांची मजा आहे भाई. कॉफी काय पितील, काय काय करतील, आपण थोडीशी ट्राय करू. मागे आहे ते गाडी थोडं पुढं पार्क करायला आलो. भाई साहब फुल टू. चला ओरिजिनल भेटली शेवटी. ओरिजिनल भेटली. हे मला थांब, मला दे थोडीशी. तुला नको, तुला नको. एकदम एकदम छोटीशी मिनिमल. छोटा ग्लास दे ना थोडीशी. बस बस बस. चीयर्स. यस. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7:45. मला थोडीशी झोप लागली गाडीत. आता मी थांबलोय. अभिषेक काय वाटते एवढा वेळ गाडी चालवून रात्रभर? काय तुमची इच्छा आता? घरी झोपायचं. घरी नाही आता आपण. रात्रभर तो डोळे मिटत होता. त्याला सांगत होतो बाबा गाडी हा यांनी त्याचे कान चावले बहिणी म्हणून तो जिवंत राहिला. काय सांगशील? मी तुला जागा ठेवला मित्रा. आता पलटणार. चला चला चला. एक गोष्ट ऑब्झर्व केली, इकडचे रोड आणि आपल्याकडचे रोड भाई जाम अंतर आहे. आपल्याकडचे म्हणजे अलिबाग मधले रोड एवढा डिस्टन्स आहे ना.
खड्ड्यात रोड आहे का रोडमध्ये खड्डे आहेत काय समजायला मार्ग नाही, पण इथे एक खड्डा दिसत नाही. सो आत्ता आपण पोचलो आहोत एक्झॅक्ट लोकेशनवर, म्हणजे रूमच्या लोकेशनवर. बट इथे आल्यावर समजलं की चेक इन आपला आहे 11चा आणि मी पोचलो आहे आत्ता 9:30 वाजलेत, म्हणजे जवळपास 1.5 तास आधी पोचलो आहे. मला वाटलं होतं की मी 1-2 तास नंतर पोचेन, पण ठीक आहे. पण आता पोचल्यावर मील घेणं गरजेचं होतं. मी रूमवर खाणार होतो खरं तर, पण इथे हॉटेलला बसलो, म्हणजे बाकीचे पण दोघं खातील. एक तर झोपला, एक खाणार आहे जो रात्रभर कार चालवत होता, अभिषेक. माझं आहे तो सामान सोबत आहे, त्याची ऑर्डर दिलेली आहे. आता त्याची ऑर्डर येईपर्यंत थांबतो थोडा आणि मग खाऊन असतो. परत राहिलेला पाणी आहे अर्धा लिटर, तो मला आता ड्राईव्ह करेपर्यंत संपवीन मी हळूहळू. आणि उद्याचा एक लिटर असेल तो एक्स्ट्रा घेतला आहे. आणि थोडासा टाईम थोडासा काढला आहे ना आपण भाई, आपल्याकडे आता ऑप्शन नाही. मील घेऊन आता आलं बीचवर. बघूयात, मला फार काही डिफरन्स दिसत नाही आहे, बट हां अलिबागमध्ये आणि इथे क्लिअरिटीला घेऊन खूप चेंज आहे. नाही, क्लिअरिटीला घेऊन खूप चेंज आहे. इकडचं ॲटमॉस्फिअर खूप क्लिअर आहे. समुद्रावर घाण नाही आहे जास्त. लेट मी शो यू. क्लीन ऑल द वेअर आणि शांत आहे खूप. संपूर्ण नेचर साऊंड आहे. नाही लोकांचा, नाही कारचा आवाज, नाही कसला. पीस, छान वाटते इथे. आपल्याला जाताना टाईम भेटला तर मजा करू, म्हणजे थांबू थोडा, फोटोशूट करू. लेट्स सी. जवळपासच आहे इथून रूम, 5 मिनिटाच्या अंतरावर पण नसेल. रूमवर आम्ही सकाळी 11:15 पोचलो होतो. चेक इन केला, त्यानंतर मी मील घेतला आणि झोपून गेलो. झोपलो होतो, रात्रभर झोप नव्हती, म्हणजे मी थोडाफार झोपलो होतो. 3:30 पावणे 4च्या दरम्यान झोपलो, तो मी 7:30ला उठलो. हे झोपले नव्हते, ते आल्यावर झोपले आणि आता उठलो. 2 वाजलेत. आता निघतो रूममधून. इथून जवळपास अर्ध्या तासाचा रस्ता आहे. तर मध्ये त्यांना भूक लागली, काहीतरी खातो, नाही मग पुढे जातो रजिस्ट्रेशनसाठी. मीट अँड ग्रीट बघूयात कोण कोण भेटतं आहे. कालपे आलेला आहे, स्वप्नील पण आलेला आहे, अजून कोण कोण भेटत आहेत पाहूयात. आणि लेट्स एन्जॉय. एनर्जी आहे मस्त. बॉडी चेक केली, कंडिशन चांगली आहे, छान आहे, मला पण आवडले आहे. अजून कार्बोहायड्रेट लोड व्हायला हवेत, आणखीन भारी दिसेल. फुल ड्राय वाटतं आहे बॉडी. लेट्स गो. मैंने चाहा है खुदा इतनी सी है दुआ. हिसाब शूज घालायचे भाई. गाडी झाली गरम. गाडी खराब झाली रे, धुवायला लागेल. ओके. फायनली गाईज, मी आलो आहे ग्रँड गिगीज लोकेशनवर. आता एक्झॅक्टली ते कार पार्क कुठे करायची आहे काहीच आयडिया नाही आहे. लेट्स सी, पुढे जाऊयात. हा ग्राउंड दिसतोय, स्टेज दिसतोय, स्टेज बघ, स्टेज दाखव. हा दिसला. पार्किंग मागं नाही ना, बट लापडा व्हायचा भाई. फायनली वी आर हिअर. लेट्स गो. सुपर एक्साइटेड.
आय थिंक दिस इज द स्टेज. पार्किंग कुठं? गाडी आता आतमध्ये घुसव का काय? भाई इथं येऊन बराच टाइम झालाय मला. थांब बघ भाई. आणि लाईन दाखवतो तुम्हाला. तिथे बूथ आहे. 4 लाईन्स आहेत आणि ही लाईन आहे पूर्ण. ह्या लाईनीत आहे यशला उभा केलाय तो तिथे. झेब्रा